नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? मजेत ना? मी आज हा छोटासा डेली व्लॉग शूट करत आहे. माझा छोटासा प्रयत्न आहे. ही आमच्या घरासमोरची प्रसन्न अशी सकाळ. बाहेर कुंड्यांमध्ये मी विविध प्रकारची झाडे लावलेली आहे. तिथे तुळस देखील मी लावलेली आहे. तर तुळशीची पूजा करून घेतली मी सुरुवातीला, मग नंतर देवपूजा केली. माझं छोटंसं मंदिर, या मंदिरात मी अनेक मूर्त्या ठेवलेल्या आहे आणि रोज त्याची पूजा करते. मी एक छोटीशी स्वामी भक्त आहे. उन्हाळा सुरू झाला तरी प्रत्युषला अजून सुट्ट्या काही लागल्या नाही, कारण त्याने समर कॅम्पमध्ये पार्टिसिपेशन केलेलं आहे. के वाघच्या शाळेत आहे तो, नाशिकच्या DCP नगरच्या. तर 11 वाजता त्याचा तो समर कॅम्प संपतो. मग आम्ही त्याला घ्यायला गेलो होतो शाळेत. अनेक मुलांनी समर कॅम्पमध्ये पार्टिसिपेशन केलेलं आहे. त्यात वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेतात, त्यामुळे मुलांना बराचसा फायदा होतो. दुपारी मग प्रत्युषला खूप गरम झालं म्हणे आणि मग त्याने फ्रुटीची बॉटल आणली. संध्याकाळ झाली आणि गार्डनमध्ये मुले खेळायला आली. प्रत्युष सुरुवातीला काही गार्डनमध्ये जायचं नाही. मग मी आता त्याला गार्डनमध्ये स्वतः घेऊन येते खेळायला. त्याचं झालं असं की प्रत्युषला खेळायला तर फार आवडते. पहिल्यापासून तो गार्डनमध्ये नेहमी खेळायला जातो. परंतु एकदा एका त्याच्या मित्राने बॅटने त्याचं डोकं असं काही फोडलं की त्याला 3 दिवस आम्हाला ॲडमिट करावं लागलं. अशोका मेडिकवरला तो ॲडमिट होता. त्याचं बरंचसं रक्त गेलेलं होतं आणि तेव्हापासून तो खूपच घाबरायला लागला. गार्डनमध्ये जायला नाही म्हणायचा, घरातच बसून राहायचा. मग त्याला सुट्टी लागल्यावर मी ठरवलं की चला याला गार्डनमध्ये थोडंसं घेऊन जाऊ, म्हणजे त्याची भीती दूर होईल. गार्डनमध्ये गेल्यानंतर सुरुवातीला तो असाच माझ्यासोबत बसून राहायचा. बाकीची मुलं त्याला खेळायला बोलवायची, पण तो काही जायचाच नाही. परंतु नंतर मग मुलांनी त्याला एनकरेज केलं आणि विश्वास दिला की तो मुलगा तुला काही करणार नाही. त्याने जर तुला काही केलं तर आम्ही बघतो त्याच्याकडे. मग तो थोडाफार मुलांमध्ये मिक्स व्हायला लागला. मग तो एकटा गार्डनमध्ये राहायला नाही म्हणायचा. मग मला त्याच्यासोबत गार्डनमध्ये यावं लागायचं आणि रोज मी त्याच्यासोबत आता गार्डनमध्ये जाऊन बसते. संध्याकाळी थोडंसं घरचं लवकर आवरते आणि त्याच्यासाठी वेळ काढते, कारण घरात बसून बसून पण त्याला फार बोर होऊन जातं. तो एकटाच असल्याकारणाने घरात पण त्याला खेळायला कोणी नसते. मग एकटाच तो झोक्यावरती बसून वगैरे मग TV बघत बसतो. संध्याकाळ झाली. तसं घरी आल्यानंतर आम्ही दोघंच जेवायला होतो, त्यामुळे मी उपमा बनवला. उपमा खाऊन झाला. मग त्याने थोडा वेळ TV बघितला. मग महाशय म्हणाले की मला आईस्क्रीम खायचं आहे. मग काय झेप्टो केलं आणि अमूल अल्फान्सो किंगचं आईस्क्रीम ऑर्डर केलं. मग झेप्टोवाला येईल म्हणून आम्ही खाली आलो. मग मी ठरवलं की थोडंसं वॉक करूया. मग वॉक करायला सुरुवात केली. मग नंतर आठवलं, अरे शिट, गाडीची चार्जिंग तर झाली पण चार्जर काढलेलंच नव्हतं. मग प्रत्युषला वरती पाठवलं. मग तो गाडीची चावी घेऊन आला आणि चार्जर काढून घेतलं. चला तर हे आईस्क्रीम आलेलं आहे आणि भाऊ झाकण उघडायचा प्रयत्न करत आहे, पण त्याला झाकण काही उघडत नव्हतं. मग मी त्याला ते उघडून दिलं आणि आईस्क्रीम सर्व केलं दोघांना. आम्ही दोघेच होतो आईस्क्रीम खायला. मग काय आईस्क्रीमची छान मजा घेतली. या गरमीमध्ये आईस्क्रीम खायची मजाच काही और असते. मग त्याने TV बघत बघत आईस्क्रीम फिनिश केलं आणि मग आम्ही झोपायला गेलो. धन्यवाद.